भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बरोबर वर्षभरापूर्वी रात्री 8 वाजता महाराष्ट्राच्या जनसामान्यांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी म्हणून तुमच्या लाडक्या एबीपी माझानं सुरू केला हा झिरो आवर। आज झिरो आवरची वर्षपूर्ती। गेल्या वर्षभरात आपण 250 भागात 500हून अधिक प्रश्न उपस्थित केले। महाराष्ट्राच्या जनहिताच्या प्रश्नांवर विचार देण्याचा प्रयत्न केला। वर्ष निवडणुकीचे, राज्याचे भविष्य ठरवणारे मुद्द्यांचे, वादाचे, विषयांचे सर्व पैलू आम्ही तुमच्या समोर मांडले। निवडणुकीचे वर्ष, राज्याच्या भविष्यासाठीचे महत्त्वाचे वर्ष याचे भान ठेवून राजकारण, राजकीय पक्ष, मतदात्यांना घेऊन आपल्या टॅगलाईन प्रमाणेच चर्चा जनहिताची केली। प्रबोधनाचंही काम केलं। अनेक अवघड विषय सोप्या शब्दांमध्ये समजून सांगितले। कठीण मुद्दे तज्ज्ञांच्या मदतीनं सोपे करून समजून घेतले। संघर्षाच्या मुद्द्यांवर प्रत्येकाची बाजूही ऐकून घेतली। त्यावर अनेक पैलूंनी चर्चा केली। इतकंच नाही तर झिरो आवरमुळेच घर बसल्या जनसामान्यांना आपली मतं मांडणं सोपं झालं। एका क्लिकवर तुमचं मत महाराष्ट्रासमोर येऊ लागलं। अगदी कमी कालावधीतच तुम्ही झिरो आवरला डोक्यावर घेतलं। त्यामुळे आमची ही जबाबदारी वाढली। दिवसेंदिवस जनहिताच्या विषयांना वाचा फोडण्याचा वसा पुढेही अविरतपणे सुरू ठेवण्याचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून सुरू करूयात आजचा वर्षपूर्तीचा झिरो आवर। आजच्या भागात आपण महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची विधानसभा निवडणूक म्हणून यंदा होणाऱ्या निवडणुकीची नोंद होईल। त्याला कारणंही तशीच आहेत। जितकी मोठी आणि महत्त्वाची राजकीय कारणं आहेत त्यापेक्षा मोठं कारण असेल सामाजिक आंदोलन। जसं आज आपल्या झिरो आवरला 1 वर्ष पूर्ण झालंय, तसं याच ऑगस्ट महिन्यात राज्यातल्या आणखी एका गोष्टीला वर्ष पूर्ण होणार आहे। ते आहे मनोज जरांगेंचं या खेपेचं मराठा आरक्षण आंदोलन। तुम्ही जर विसरला असाल तर आठवण करून देते की आजची तारीख जरांगेंसाठी महत्त्वाची होती। त्याची 2 कारणे आहेत। आज म्हणजे 14 ऑगस्टला मनोज जरांगेंनी सरकारला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठीची डेडलाईन दिली होती। तसेच आजपासून मनोज जरांगे अंतरवली सराटीत निवडणूक लढण्यासाठीच्या इच्छुक उमेदवारांना भेटायला सुरुवात करणार होते। सरकारला दिलेली डेडलाईन संपली। आरक्षण हवे तसे आलेले नाही। त्यामुळे आले आहे नवीन अल्टिमेटम। बघूयात। 1 महिना वाढून दिला आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीखपर्यंत वेळ दिला त्यांना। आम्ही मनानच दिला। त्याच्या आज सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे। तोही शासन निर्णय करा। 2 विषय झाले। हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा। हे झाले 3। चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची। 2004चा जो JR आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे। ते तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही। आणि सरसकट गुन्हे शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतं त्यांना। पण एकूण जे अंदाज आहे ना, ते अंदाज असाच आहे की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मिळू देत नाही मराठ्यांना आरक्षण, आणि त्याचे फळं भोगावं लागणार आहे। रंगेल चाळे काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात। एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस काय दुसऱ्यांना काही कळत नाही, हेच लय शहाणे आहेत। असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय। बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत, ते बघू। मनोज जरांगेंनी पारंपरिक टार्गेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत असतानाच भेटीगाठीही सुरू केल्यात। अर्थात त्याला कारणही आहे
आगामी विधानसभा निवडणूक, त्याच सगळ्या घडामोडींवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. विधानसभा निवडणुकांसाठी मनोज जरांगेंकडून इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू. याचा कोणाला फटका बसेल? महायुती की महाविकास आघाडी? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आजचा दिवस मनोज जरांगेंसाठी 2 कारणांनी महत्वाचा आहे. दुसरे कारण हे की आजपासून विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांना त्यांनी भेटायला केलेली सुरुवात आणि जरांगेंना त्यांचा पहिला उमेदवार आजच मिळाला असे म्हणू शकतो. कोण आहे हा उमेदवार हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण जरांगे आज भेटीला आलेल्या या उमेदवाराला पाठिंबा देणार का हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. कारण अगदी काही वेळात खुद्द मनोज जरांगे 0 आवर मध्ये उपस्थित राहतील. तर हा उमेदवार जो मनोज जरांगेंना भेटायला अंतरवली सराटीत आला होता तो आहे डॉक्टर मीनल खतगावकर. मतदारसंघ मागतायत नांदेड जिल्ह्यातील नायगाव. हे नाव अनेकांना धक्का देऊ शकतं, खास नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाणांनाही. मीनल खतगावकर म्हणजे कोण? नांदेडचे काँग्रेसकडून 3 टर्म खासदार राहिलेले भास्करराव खतगावकरांच्या सुनवाई. दशकभरापासून नांदेडच्या राजकारणात सक्रिय भास्करराव खतगावकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नातलग. दोन्ही कुटुंबांचं नांदेडच्या राजकारणात वर्चस्व आहे. जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा खतगावकर कुटुंबही त्यांच्यासोबत भाजपवासी झालं. नुकत्याच झालेल्या लोकसभेसाठी मीनल खतगावकर इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपनं सिटिंग खासदार वसंत चव्हाणांना तिकीट दिलं. एकीकडे वसंत चव्हाण हारले आणि दुसरीकडे मीनल खतगावकर ही नाराज झाल्या. अशोक चव्हाणांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी त्यांची भेट घालून दिली होती. नाराजी दूर झाली असं वाटलं, पण आजच्या घडामोडीनंतर बरीच नवी समीकरणे समोर दिसू लागलीत. मराठा आरक्षणाप्रती त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहिलेला आहे. वेळोवेळी आम्ही आंदोलनामध्ये जन आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्यांची तब्येतीची विचारपूस आणि सदिच्छा भेट हाच आजच्या भेटीचा हेतू आहे. मी नायगाव विधानसभा क्षेत्रातून आता विधानसभा निवडणुकीची तयारी करते आहे. आज घडीला अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि निवडणूक लढवू याबद्दल देखील आम्ही चर्चा मनोजदादा जरांगे यांच्याशी केली. खरं तर संभाजी राजे छत्रपतींची स्वराज्य संघटनाही निवडणुकीत उडी घेणार आहे. सर्वच जागांवर उमेदवार देणार असं म्हणत संभाजी राजेंनी 3ऱ्या आघाडीची देखील चाचपणी सुरू केली आहे. संध्याकाळपर्यंत मनोज जरांगेंशी राजकीय चर्चेचे संकेत देणारे संभाजी राजे छत्रपती 7 वाजता थेट अंतरवाली सराटीत धडकले. त्यांनी मनोज जरांगेंची गळाभेट घेतली. जरांगेंचा दृष्टिकोन आणि माझे उद्दिष्ट एक आहे असं सांगणाऱ्या संभाजी राजेंनी जरांगेंशी बराच वेळ बंद दाराआड चर्चा केली. आणि अगदी याच चर्चेतून थेट एबीपी माझाच्या 0 आवरला आपल्याशी बातचीत करायला मनोज जरांगे स्वतः आमच्या गेस्ट सेंटरला उपस्थित झालेत. मनोजजी, 0 आवरमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आणि खरं तर 1 वर्ष तुम्हाला सुद्धा जवळजवळ होत आला तुमच्या आंदोलनाला. बराच मोठा टप्पा तुम्ही पण पार केला, पण आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठा महत्त्वाचा होता. आज एक डेडलाईन आपण दिली होती. आज आपण उमेदवारांना भेटायला सुरुवात केली आणि अगदी आत्ता संभाजी राजे छत्रपतींची आपली भेट झाली. नक्की काय झालं या भेटीत? नाही, ही भेट म्हणजे चर्चाच आमची झाली नाहीये. आम्ही बसलोत आता आणि सगळ्यात महत्वाचं ताई की बंद दाराआड नाही, दार उघडच दार उघडच आहे. बंद दाराआड चर्चा नाही. आले ते आम्ही बसलोयच आणखी. त्यामुळं
चर्चा आणखी सुरूच आहे. ते पण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी तुमची गळाभेट घेतली, आधी सुद्धा त्यांचं समर्थन तुम्हाला राहिलेलंच आहे. एकंदरीत त्यांच्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण कसं बघता? आता ह्या गाठीभेटी राहणारच आहेत. शेवटी एखाद्या समाजाचे किंवा जनतेचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असले, जर हा लढा गरजवंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आपल्याला लढवायचा असला, गरजवंत समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक या वाक्यामध्ये आले. जर आपल्याला लढाई करायची असली, आपल्या जर गोरगरिबाला, सगळ्या जाती धर्माला, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असला तर हे संघर्ष पुढचा करावा लागणार आहे. त्यासाठी गाठीभेटी तर होणारच आहेत, परंतु आमचा निर्णय मात्र 29 ऑगस्टच्या नंतर होणार आहे. लढायचं का पाडायची आणि ते समाजाला विचारून होणार आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, जर उमेदवार द्यायचे ठरले तर ते कोणीही असो भेटल्याला, कुणी भेटला म्हणून आम्ही उमेदवारी जाहीर केलेली नाही. सगळ्यात प्रथम ABP माझाच्या माध्यमातून राज्यातल्या समाजाला सांगतोय मी की कोणी भेटला म्हणून त्याला उमेदवारी जाहीर केलेली नाही. पहिलं काम 29ला ठरणारे पाडायचे का उभा करायचे समाजालाच विचार. दुसरा भाग की उमेदवार देताना सुद्धा समाजाला विचारलं जाणार आहे याला द्यायचं का. त्याच्यामुळं निसंकोच समाजानं राहायचं, कसलं टेन्शन घ्यायचं नाही. कुणी उमेदवार भेटायला येऊ शकतो, कोणी वेगळ्या स्वार्थासाठी येऊ शकतो. आता आपण जर आढावाच घ्यायचं ठरवलंय, जर सरकार देणारच नसलं आरक्षण तर मग आपल्याला आढावा घेऊन सगळ्या माहिती गोळा करून आपल्याला देणारं बनणं गरजेचं आहे. म्हणून आता सध्याची चर्चा सुरू आहे. परंतु ABP माझाच्या माध्यमातून मी जाहीरपणानं पुन्हा एकदा सरकारला सांगतो आणि विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, हे झटके थोडे आहेत, खूप मोठे झटके बसणार आहेत, आणखी खूप मोठे. माझी विनंती आहे तुम्हाला की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही माझी भावना समजून घ्या. हे मी जबाबदारीनं ABP माझावरती शिंदे साहेबाला आणि विशेष करून फडणवीस साहेबाला सांगतो की आरक्षण आमचं मात्र ज्या ठरलेल्या 9 मागण्या त्या द्या. मराठा आणि कुणबी एकच एक शासन निर्णय करा. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट तुम्ही लागू करा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. आजपर्यंतच्या सगळ्या सरसकट केसेस मागे घ्यायचं तुम्ही कबूल केलेलं आहे ते घ्या. जे जे काही विषय ठरलेले आहेत ते तुम्ही तातडीनं द्या. मी प्रामाणिकपणानं सांगतो, एवढे मोठाले हादरे आणि झटके बसणार आहेत याच्यानंतर. हे कधीच उघडपणानं राजकारणात पाऊल ठेवणारा माणूस ताई कधीच सांगत नसतो. परंतु मी खरं सांगतो, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आमचा उद्देश एवढाच आहे की गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं. फडणवीस साहेबांना विशेष करून पुन्हा सांगतो, तुम्ही आमचं ठरलेलं देऊन टाका. राजकारण आणि सत्ता तुम्हाला लक लाभ, मात्र मला ह्या क्षेत्रात येऊ देऊ नका. जर आलो तर खूप वेगळे दिवस उगणार आहेत तुमचे. आपण आपल्याला सुद्धा माहिती आहे महायुतीचं सरकार आहे, पण तरीही आपण नेहमी आणि आत्ता सुद्धा विशेष करून फडणवीस साहेब, विशेष करून हा शब्द का? फडणवीसांनाच का? शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांना का नाही? अजितदादांना का नाही? नाही ताई, असं नाही ना. सगळ्याला कळतंय. बरं, सामान्य शेतकऱ्याला कळतंय म्हणल्यावर तुमच्यासारख्याला सुद्धा तेव्हाच लक्षात येतंय. या राज्यातला बुद्धिजीवी असणाऱ्या माणसाला सगळ्यांना कळतंय, शेतकऱ्यांना कळतंय म्हणल्यावर शेवटी काय असतं, कासरा त्यांच्या हातात येऊ, हे कोणीच नाकारू शकत. कोणी मुख्यमंत्री असून, कोणी उपमुख्यमंत्री असून काहीच उपयोग नाही. तुमचं म्हणणं आहे फडणवीस साहेबांनाच का बोलता आणि विशेष शब्द त्यांना का? शेवटी मालकच ते आहेत राज्याचे. हे कोणी नाकारू नका, कारण ते सत्य, तेच चालवते सगळं. त्यांनी मनात घेतलं तर काही होऊ शकतं, नाही मनात घेतलं तर काहीच होऊ शकत नाही. आणि बहुतेक मनस्थिती झाली वाटतं त्यांची की मराठ्याला आरक्षण द्यायचंच नाही. तर याचे परिणाम खूप वेगळे होणार आहेत. राजकारणाच्या खूप उलथापालथी होणार. त्यांना वाटत असेल छगन भुजबळ आमच्या बाजून आहे, छगन भुजबळ OBC आमच्या बाजून आहे. हे त्यांचं गणित बघा. पश्चाताप येण्याच्या अगोदर फडणवीस साहेबाला सांगतोय, सगळं चुकणार आहे. तुम्हाला वाटतंय तसं होणार नाही, कारण धनगर बांधवांना सुद्धा फसवणूक झालेली त्यांची. सर्वसामान्य धनगर बांधवात खतखते, तशीच 12 बलुतेदारांमध्ये बंजारा समाजाचा वेगळा पुरवठा करायचा त्यांच्याबाबत हे मी मुद्दा ABP माझाला जबाबदारी नाही सांगतो. काही समाजात नाराजी आहे, मुस्लिम समाजात नाराजी आहे, दलित बांधवात सामान्यामध्ये नाराजी आहे, वडार समाजामध्ये नाराजी आहे. सगळ्यांना फसवलेलं आहे. शेतकऱ्यात नाराजी आहे. म्हणून माझी संधी देतोय मी त्यांना की तुम्ही त्या भापीत जाऊ नका. कोणाच्या? त्या भुजबळांच्या. काय असतं, नुसते चेहरे एक 10-15 दिसले म्हणून समाज नसतो. भुजबळ
हा ओबीसीचा सुद्धा वाटोळा करणारा माणूस आहे. फडणवीस साहेबांनी समजून घ्या, मी खूप आज जबाबदारीनं बोलायला लागलोय, जबाबदारीनं सांगायला लागलोय, सल्ला देत नाही. मला जे लेकरू म्हणून वाटतंय, मी साधा माणूस आहे म्हणून फडणवीस साहेबा सांगतो. शेवटी त्यांना त्यांचीच बाजू जर रेटून न्यायची असली फडणवीस साहेबाला तर शेवटी त्यांचा निर्णय. परंतु सांगतो हे त्यांनी पटवून घ्यावं की तुम्हाला पश्चाताप येईल नंतर की हे सगळं उलटच होऊन गेलं. 100% सांगतो, सगळे गणित आणि त्यांचे सगळे फासे उलटे पाडणार आहे. तुम्ही उमेदवार उभे करणारच नाही, तुम्ही पवारांनाच समर्थन देणार, असं काहीसं वक्तव्य आज लक्ष्मण हाके यांनी केलं. नाही, मी दुसऱ्याला कोणाला नाही महत्त्व देत. हे सगळं करता खरी होता छगन भुजबळ, कारण त्यांना काय आम्ही विरोधक मानलेलं नाही म्हणून आम्ही त्यांना उत्तरं देत नाही. त्याचा फक्त गैरअर्थ त्यांनी कोणत्या ओबीसीच्या नेत्यानं करू नये. छगन भुजबळ सोडून बाकीच्या कोणालाच आम्ही विरोधक मानलेलं नाही. याचा फक्त गैरअर्थ त्यांनी घेऊ नये. कारण की आम्हाला भीती आहेत पुढं असंच आहे तसं, त्यातले गैरअर्थ काढायचे अजिबात नाही, अजिबात नाही. आम्हाला वाटतंय की तुम्हाला अन्याय झालेला आहे, आमच्यावर पण अन्याय झाला. एवढी संधी गरिबाची लाट आली, सगळ्यांनी समान दुःख आहे आपलं सगळ्यांचं. सत्ता ही काही खरी नसती, कधी भाजपची येईल, कधी महाविकास आघाडीची येईल, यांच्या येत राहत्यान. पण समाज आपला फसत राहील, मराठ्यांचा फसत राहील, धनगरांचा फसत राहील, मुस्लिमांचा फसत राहील. हे समजून घ्या. तुम्ही आमच्या बाजूने यावं म्हणून नाही बोलत, किंवा आमच्या आंदोलनात उभं राहावं म्हणून नाही बोलत. आम्ही खंबीर आहेत आमचं मिळवायला, कारण आम्ही एकटेच 50-55%. आम्ही काय पण थोडे नाही. नितेश राणेंचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही उमेदवार दिले, मराठा उमेदवार दिले, तर मराठ्यांचंच नुकसान होईल. कसं बघता ह्याच्याकडे? नाही नाही नाही, नुकसान हे बघा सगळं बघूनच ठरवलं जाणार आहे. शेवटी समाजाची शक्ती कशी वाढेल हे माझं काम आहे. समाजाचं प्रश्न कसे सुटतील हे माझं काम आहे. सगळ्या जाती धर्माचे कसे सुटतील हेही माझं बघणं काम आहे. शेतकरी कसा सुखात येईल, त्याचे प्रश्न कसे सोडवायचे, आणि हे सगळ्यांना आशा लागली आता की सामान्याचं जर आलं तर सगळे प्रश्न सुटतील. पुन्हा तीच महाविकास आघाडी किंवा तेच भाजप जर आलं पुन्हा प्रश्न नाही सुटणार. कारण हे धनगर बांधवांना सुद्धा कळालंय, हे फक्त गोड बोलतील, सत्ता आणून घेतील, पुन्हा 5 वर्ष लुटीत येतील. माझी विनंती आहे की धनगर बांधवांच्या नेत्याने सुद्धा शान होणं गरजेचं आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी आपण स्वतः लढलं, आपण स्वतः त्यात घुसलो तर चांगलं. उगाच नादी लागून आमचे 10-15 जण मोठे होते, त्यांचे 10-15 होते, याने समाज थोडा मोठा होणार आहे. मराठा थोडा किंवा धनगर किंवा मुस्लिम किंवा बाराबलुदार मोठा नाही होणार. थोडं समजून घ्या. सातत्यानं मनोजजी असं का होतं की आपल्यावर खास शरद पवारांचं नाव घेऊन का आरोप होतात? काय कारण तुम्हाला वाटतं? तुम्ही कसं बघता? आता त्या काचं उत्तर तर मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी माझ्या मराठा समाजाचा आहे आणि समाज माझा मालक आहे. एवढंच मला माहिती. काय जे आंदोलन सुरू असेल ते फक्त आणि फक्त समाजाच्या जोरावरती. मला कोण काय म्हणतं याच्यात मी ध्यान देत नाही, आणि माझा समाजही देत नाही. सगळ्याला माहीत झालं मी कोणाचा आहे. मी जे चुकन त्याला नीटच करतो. त्याच्यामुळे समाजाला मी कधीच खाली मान घालून बघू देत नाही. मी समाजाच्या इज्जत वाढवण्यासाठी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करतो. मला काही जण म्हणतात शरद पवारचा आहे, 1-2 घंटे झाले की लगेच म्हणतात देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे. काही जण 2-4 घंटे उलटून देत नाही, ते म्हणते ते बहुतेक त्या उद्धव ठाकरेचाच माणूस आहे. म्हणजे यांना तपास लागा नाही मी कोणाचा आहे. हे यांच्यात 12 महिने गेले यांचे, मला तर शोधण्यात कोणाचा माणूस आहे. यांना मग कोड उरगाडणार नाही तवर हे पडलेले असते कोरं उरगडूस. यांनी त्या भानगडीत पडू सुद्धा नाही. माझी यांना विनंती आहे खऱ्यानंच की मी माणूस फक्त समाजाचा आहे, आणि हे माझ्या समाजानं ओळखल्यामुळं एवढा मोठा भलाढ्य समाज इतक्या संख्येनं या राज्यातला सहजासहजी इमानदार नसल्यावर मागं उभा राहत नाही. समाजाला माझ्या माहीत झालं इमानदारी जो कडीलाच नेणार लढाई 100%, आणि मी सुद्धा कडीलाच नेणार. मनोजजी, आपल्या पाठीमागे जो समाज उभा आहे तो मोठ्या ताकदीनं उभा आहे, हे आम्ही सुद्धा बघतोय. म्हणजे त्यात कोणालाही शंका असण्याचं कारण नाही आहे. मात्र आज आपण उमेदवारी देताना, निवडणूक लढवताना आपण बाकी समाजाच्या, बाकी धर्माच्या लोकांना सुद्धा बोलवलं आहे. आपल्याला वाटतं का की ती लोक आपल्याकडे येतील? कारण आपण आपली जी कोर मागणी आहे, जी बेसिक मागणी आहे, ती मराठा समाजाला घेऊन आहे. इतर समाजासाठी आपलं काय मागणी आहे? का म्हणून त्यांनी तुमच्याकडे यावं?
मी जरी मराठा समाजाची मागणी करत असलो तरी मराठा हा पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहे. जी 60% लोकसंख्या आरक्षणाच्या बाबतची ओबीसीची छगन भुजबळ दाखवत आहेत त्यात मराठा धरून येते. कारण कुणबी हा शेतकरी आहे. क्षेत्रीय मराठा हा दोन्ही एकच आहे, हे वेगळे नाही आहेत. सगळ्यांचा व्यवसाय एकच आहे. त्यामुळे सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं आता मराठ्यांचे जरी आतापर्यंत एवढ्या नोंदी सापडल्यात तर आता तर थोडे मराठी राहिलेत आणि त्यांच्या सरकारी जर नोंदी सापडल्या असतील तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. विरोध काय करायचा? हा बरं, मी काय चुकीचं करतोय? आरक्षण मागतोय म्हणजे जातीवादी थोडा आहे. जर जातीवादी असतो तर एका समाजाला बोलल्याला मला दाखवा, काय येणार नाही ते. तुमच्या का प्रश्नाचं उत्तरच ही की मी त्यांना विरोधच करत नाहीये तर ते का येणार नाहीत? का धनगर बांधवाला वाटत नाही त्यांच्या गोरगरीब लेकरा एसटी आरक्षणात जावेत म्हणजे आणखी जास्तीच्या सुविधा मिळतील? त्यांना वाटत नाही का मिळायला पाहिजेत? 100% वाटतं त्यांना मिळायला पाहिजेत. 12 बलुतेदारांना बंजारांना समाजाला वाटतंय की आपला वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे. का शेतकऱ्यांना वाटत नाही? का प्रश्नाचं तुमचे हेच उत्तर आहे, का माझ्याकडे येऊ नये? त्यांनी का येऊ नये? जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे असले तर पोरं शेतकऱ्याचे तिथे गेले पाहिजे. तिथं सगळ्या समाजाचे प्रश्न मांडणारेच लोक तिथे गेले पाहिजे. आता राखीवमध्ये आमच्या विचारात चालणाऱ्या 100% मराठी ह्यावेळेस मतदान करून निवडून आणणार आहेत राखीव मतदारसंघात. मग ते कोणाचा उभा राहू द्या, जर मराठ्यांनी आता ठरवलं की यालाच निवडून आणायचं तर त्याला निवडूनच आणणार मराठ्यांचे लोक. एक शिक्का चालणार आहे त्यावेळेस. का बरं? दलितांचे प्रश्न सुटतील. काय यायचं नाही त्यांना? काय कारण न यायचं? त्यांच्या समाजाचा प्रश्न सोडवायचा, गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायचा. काय यायचं नाही? 12 बलुतेदारांनी काय यायचं नाही? जरी मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न असेल काय विरोध करायचं कारण आहे? काहीच नाही. आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाला तर आमचा काही विरोधच असण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचं आमचं काही भांडण नाही. ते फुकट इकट भांडण काय घेतायत? काहीच गरज नाही. 100% सगळे येणार आणि सगळ्यांना ताई माहिती आहे की हेच पोरग एक असं आहे की 100% गोरगरिबाला न्याय देऊ शकतं. त्याच्यामुळं गोरगरीब सगळा समाज महाराष्ट्रातला, मग तो मराठा असन, मुस्लिम असन, धनगर बांधव असन, दलित बांधव असन, सामान्य सगळे 12 बलुतेदार असतील, हे सगळे मायक्रो ओबीसी पासूनचे सगळ्या समाजांना असं वाटतं की आता हे पोरग गरिबांना न्याय देऊ शकतं. आणि गरिबालाच अपेक्षा असते, श्रीमंताला अपेक्षा नाही. आणि आम्ही त्यांच्या जीवावर जगत पण नाही. गरीब मोठा व्हावा, गरिबाचे प्रश्न सुटावेत म्हणून आम्ही त्याची लाईनच ठरवली. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई. अजून मनोजी, अजून पुढे संभाजी महाराजांशी आपली चर्चा सुरू राहणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आज ते आपल्याला भेटतात आहेत, 29 ऑगस्टला आपण निर्णय घेणार आहात, पण जर संभाजी महाराजांसारख्या काही लोकांनी आपल्याला समर्थन दिलं तर त्यांच्या बरोबर मिळून आपण निवडणुका लढणार का? ते आहेत का आता? हो, ते आहेत बसलेलेच इथं. परंतु 29 तारखेला आमचा निर्णय होणार आहे, त्यामुळे राजकीय विषयावरती आत्ताच मी काहीच बोलणार नाही. मात्र एक खरं आहे, 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे आजपासून बी यायला लागलेत त्याबद्दल काही दुमत नाही. कारण मी 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत जे आढावा घेतोय राज्यातल्या 288 मतदारसंघातली माहिती गोळा करतोय. माहिती मला काय तसलं प्रशिक्षण काही येत नाही. उमेदवार फेमेदवार आपल्याला काही जास्त मेळ लागत नाही. मी बी ते तज्ञ आणणार आहे मग, कारण हे लफडं लय डेंजर दिसतंय. त्याच्यामुळं नुसते तोंड बघून त्याच्या गळ्यातल्या साखळ्या बघून उमेदवार देता येत नसते. तर ती टीम सुद्धा मी लावणार आहे की हे कोण दिले पाहिजे, कोणाचे कामं सामाजिक कसे आहेत काय. तो भाग झाला 20 ऑगस्ट पर्यंतचा. 20 ते 27 पर्यंत आम्ही कोणत्या जाती धर्मातले चांगले चांगले काम करणारे नेते यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, समीकरण जुळतात का हे सुद्धा 27 ऑगस्ट पर्यंत बघणार आहे. 20 ते 27 ऑगस्ट पर्यंत त्या चर्चा सुरू राहणार आहेत. त्याच्यानंतर 29ला निर्णय आम्ही घेणार आहेत काय करायचं. कारण सगळे लोक किंवा त्यांचे प्रमुख सामाजिक काम करणारे नेते एकत्र आल्याशिवाय आपल्याला विजयाची पायरी चढता येणार नाही. हे समीकरण सुद्धा मी 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत जुळवणार आहे. परंतु त्याच्या आत पण काही चर्चेला येत आहेत तर ती चर्चा आम्ही करतोय आणि नंतर 29ला सगळं ओपन करणार आहे. तुमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असणार आहे मनोजजी? लोक तुम्हाला पाहून येतात आहेत तुमच्याकडे. नाही आणखीन ताई इथं पंचायत पडली नाही उपमुख्यमंत्र्याचा चेहरा फिरा तेल लांब राहते. इथं आमचा आत्ताच फेस पाड आहे, कागद गोळा करू यांचे लय बेकार काम आहे. हे मारण्याचे उमेदवार येत ना, आताच मुख्यमंत्री म्हणलं हे. पण निवडणूक म्हटलं की मुख्यमंत्र्याचा चेहरा आलाच आणि लोक तुमच्याकडेच बघून येतात आहेत, त्यामुळे तो चेहरा तुमचाच असणार का?
ते मुख्यमंत्री कोण असन नसन हा भाग वेगळा, फक्त मी समाजाला एवढंच सांगितलंय, एखादा उमेदवार तुमच्या समोर दिलाय समाजाचं काम करण्यासाठी, पण तो सगळ्या जातीचं काम करणार आहे. आंदोलन भाग हा ताई वेगळा आहे आणि राजकारण हा भाग पूर्ण वेगळा आहे. सत्तेत जाणं किंवा राजकारणात जाणं हा भाग वेगळा आहे. सगळ्या जातीला धर्माला धरून चालणारा माणूस असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. पण समाजाला मी सांगताना सांगितलं, तुम्हाला उमेदवार दिला ना, तुम्ही त्याच्यात फक्त जात, समाज आणि मुलगा एवढंच बघायचं. त्याचं तुमचं पटत नसू द्या, तुम्ही गुलाल मात्र त्याच्या अंगावरती टाकायचं. त्याने काम नाही केलं माझ्याकडे, मग ते मुख्यमंत्री कुणी असू द्या, आमदार पण कुणी असू द्या, तो खासदार कुणी असू द्या, काम त्याने नाही केलं का माझ्याकडे, मी बरोबर नीट करतो त्यांना. बरं, एक शेवटचा छोटासा प्रश्न मी आपल्याला विचारते की आपण स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतराल का? त्याचा तर विचार केला असेल. नाही, मला ते आवडतच नाही राजकारण. मी स्वार्थी नाहीये. नाही, मी स्वार्थी नाहीये. माझा स्वार्थ कधी जागा होणार नाही. मला ना कधी खासदार व्हायचं, ना आमदार व्हायचं, ना मंत्री व्हायचं, ना मला काय नाही. मला समाजाची सेवा करायला, मराठ्यांचा मराठा सेवक म्हणूनच मला आयुष्यभर राहायचंय आणि तेच मी राहणार आहे. कारण ह्या राजकारणावरती याच्यावरती माझा विश्वास नाही. जन चळवळीवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्याच्यामुळे मी मोकळा असाच समाजाची सेवा करायला राहणार आहे. मला स्वार्थी जगायचं नाही. मी जर स्वार्थी झालो तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल. मला समाजाचंच कल्याण करण्यासाठी थांबायचंय, समाज मोठा करायचा आहे, शक्तिशाली बनवायचा आहे, त्याला बळ द्यायचंय. हे काम माझं आहे आणि ते मी करत राहणार आहे. मी स्वार्थी होणार नाही. धन्यवाद मनोज जरांगेजी, आपले खूप खूप धन्यवाद. विशेष धन्यवाद की आपण आपली बैठक सोडून एबीपी माझाला आपण दिलेली वेळ पाळली, तर त्याबद्दल आपले आभार. आम्ही विचारलेल्या मनोज जरांगेंबाबतच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधानसभा निवडणुकांसाठी मनोज जरांगेकडून इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू, याचा कोणाला फटका बसेल? एकूण 72,000 मतं यूट्यूबवर. 75% महायुती म्हटलंय, 25% महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %74 महायुती म्हणतात, 26% महाविकास आघाडी. फेसबुकवर 2,000 मतं. %57 महायुती, 43% महाविकास आघाडी. बघूया एक्सचा कौल. 66% महायुती, 34% महाविकास आघाडी. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात मनोज जरांगेंचा पाठिंबा वाढलाय. तिथं त्यांच्या समोरची आव्हानंही तशीच वाढली आहेत. जसं की त्यांच्या वक्तव्याला आता समाजाचा आवाज म्हणून पाहिलं जात आहे. शिवाय त्यांच्या शब्दावर तळागाळातील समाज उभा राहतोय. अशा स्थितीत निवडणुकांच्या घोडा मैदानात जाण्याची घोषणा त्यांनी केली आहे खरी, मात्र त्यात उमेदवारीची माळ ज्यांच्या गळ्यात ते टाकतील त्यांच्या निवडीचं आव्हान त्यांच्या समोर असेल. मराठा आरक्षण आंदोलनाच्या सुरुवातीला प्रस्थापित मराठा नेत्यांचाही त्यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांच्याच पुढच्या पिढीतील नेत्यांना संधी देताना किंवा थेट त्याच प्रस्थापित नेत्यांना पाठिंबा देताना त्यांना विचार करावा लागेल. बातमी आहे आमदार नितेश राणे यांची. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आमदार राणेंनी काल आणखी एका वक्तव्याची भर टाकली. सांगलीतील पलूसमध्ये शिवशक्ती भीमशक्ती आक्रोश मोर्चात ते बोलत होते. त्यावेळी नितेश राणेंकडून पोलिसांसाठी पुन्हा एकदा धमकीची भाषा वापरली गेली. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. तिथं महिला होत्या, पुरुष होते, लहान मुलं होती आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या गराड्यात नितेश राणे राज्यभर फिरतात असे नितेश राणेंना संरक्षण देणारे पोलीसही होते. काय म्हणाले नितेश राणे ते आधी पाहूयात. इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा,
मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही. कारण आमचा हिंदुत्व कोणी वापरायला लागल्याने पाहायचं नाही, लक्षात ठेवा. आमदार नितेश राणेंच्या पोलिसांबाबतच्या वक्तव्यावरच होता झिरो अवर मधील आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न पाहूयात आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न. सत्ताधारी आमदार नितेश राणेंकडून पुन्हा पोलिसांसाठी धमकीची भाषा. लोकप्रतिनिधींनी अशी भाषा टाळायला हवी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पोलिसांना धमकी दिल्यानंतर नितेश राणेंवर चहूबाजूनं टीका सुरू झाली. सर्वसामान्य सुद्धा नाराज होते. अकोल्यात पोलीस बॉयज संघटनेनं नितेश राणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. राणे वारंवार पोलिसांवर बोलतात, तरीही गृहमंत्री गप्प का, असा प्रश्न पोलीस बॉयज संघटनेकडून विचारण्यात आला. राजकारणी विरोधकांनी सुद्धा नितेश राणेंवर टीका केली. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांच्या पक्षाचे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांच्या पक्षाचे. गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडला आवरण्याची गरज आहे. गृहमंत्री फडणवीस साहेबांना जर भविष्यात कुणी बुडवलं तर ते चित्रा वाघ, रवी राणा, नवनीत राणा किंवा नितेश राणे यांच्यासारखी शाउटिंग ब्रिगेडच बुडवायला कारणीभूत ठरेल, याचं त्यांना भान असावं. सर्व स्तरातून टीका सुरू झाल्यावर नितेश राणेंनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आपल्या टीकेचा रोख काही पोलीस अधिकाऱ्यांकडे होता, अगदी काही पोलीस अधिकाऱ्यांकडे, असं राणे म्हणाले. मला पूर्ण पोलीस खात्याचा हा मला काही आक्षेप नाही, पण पोलीस खात्यातले हे काही अधिकारी जे ह्या लव जिहाद, लँड जिहादच्या जे काही आरोपी आहेत, जे काही जिहादी आहेत, त्यांना अगर अप्रत्यक्ष मदत करत असतील, कारण का ह्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस खातं बदनाम होतं, आमच्या देवेंद्रजींचं नाव बदनाम होतं. हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीवर तुम्ही अन्याय कराल तर आमचं सरकार आणि आम्ही सहन करणार नाही. एका नाराजीनंतर बातमी दुसऱ्या नाराजीची. ही नाराजी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि भ्रष्टाचार हे दुर्दैवी आहे, पण तेवढेच खरे समीकरण आज बनलंय. त्यातच सध्या विरोधक सरकारवर मोठे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संघानं नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. अशा आरोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची संघाची भावना आहे आणि भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहायला हवं असा सल्ला संघानं भाजपच्या मंत्र्यांना दिल्याचं कळतंय. विधानसभेसाठी संघ भाजपसाठी मैदानात उतरणार आहे हे आपण कालच पाहिलंय. त्यामुळेच की काय, भाजपच्या कामावर, रणनीतीवर, भाजपच्या मंत्र्यांवर, भाजपच्या नेत्यांवर सध्या संघाचे बारीक लक्ष आहे. आता बातमी काँग्रेसमधील नाराजीची. गेल्या 2-3 वर्षात काँग्रेस पक्ष फुटणार अशी अनेकदा चर्चा झाली. 2 वेळा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत 7-8 काँग्रेस आमदारांनी केलेले क्रॉस वोटिंग सुद्धा चर्चेत राहील. काँग्रेस त्या आमदारांना निलंबित करण्याचीही चर्चा करत राहिली आणि ते आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा झाली. मात्र अशोक चव्हाण सोडले तर कोणीही भाजपमध्ये गेले नाहीत. या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा काँग्रेसच्या 2 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काल एकनाथ शिंदेंना भेटले. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली तेव्हाच जितेश अंतापूरकर त्यांच्या सोबत होते, मात्र त्यांनी तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. कालच्या भेटीमुळे काँग्रेस पक्ष क्रॉस वोटिंग बद्दल कारवाई करण्याच्या आधीच हे दोघे पक्षाला रामराम ठोकणार का,
किंवा मग या दोघांचे मतदारसंघ शिवसेनेला सुटले आहेत का असा प्रश्न विचारला जातोय. मात्र आपण राजकारणासाठी नाही तर मतदारसंघातील कामांसाठी आणि निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी माहिती या आमदारांनी दिली आहे. आता इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला 15 कोटीचे कामं मंजूर झालेले आहे. त्याचं टेंडर काढे थोड्या दिवसात आचारसंहिता लागणार आहे नगरविकासची, आणि त्याला निधी नसल्यामुळे टेंडर काढता येत नाही. 2-4 लाभार्थ्यांचे समाज कल्याणचं खातं त्यांच्या असल्यामुळे ते लाभार्थ्याच्या सह्या घ्यायच्या होत्या. आताही सुद्धा परत CM साहेबाकडे जायचे, मला जावं लागतं. या दोघांच्याही जवळ समजल्या जाणारे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना सुद्धा आम्ही या घडामोडींबाबत थेट विचारले. ऐकूयात ते काय म्हणाले. अंतापूरकरांना जेमतेम येऊन आता 2-2.5 वर्ष होतील आणि एक मागासवर्गीय समाजाचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना ओळखतो. त्यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कुठली आमची औपचारिक चर्चा झालेली नाही. किंबहुना त्यांना यायचं न यायचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ते मुख्यमंत्र्यांना अनेक लोक, आता मी भेटतो ना अनेक लोकांना, त्या मतदारसंघातली कामं आहेत. काही कामांना मुख्यमंत्र्यांची मदत लागते. मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख असतो, त्यामुळे कामासाठी भेटावं लागतं, अनेकांची चर्चा करावी लागते. तर मला तसं काही तथ्य वाटत नाही, कारण की ते कुठल्या पक्षात जाण्याविषयी त्यांनी सुतोवाच अद्याप केलेलं नाही. पण ते आपल्या निकटवर्ती आहेत, तर आपल्या सोबत येतील विधानसभेत? मला सांगणं कठीण आहे. कसं आहे, प्रत्येकाचं मी सुरुवातीला सांगितलं होतं, मी येताना कोणालाही माझ्या बरोबर भाजपमध्ये या असं आग्रह मी कोणाला धरला नव्हता. कसं प्रत्येकाचं मतदारसंघातलं स्थानिक परिस्थिती पाहावी लागते. निवडून यायची पुढची शक्यता पक्ष बदल काय ते बघावं लागतं. खूप कष्टही करावं लागतात. त्यामुळे असं काही नेमकं ठरलं नव्हतं की कोणी माझ्याबरोबर एवढ्या लोकांनी यावं, असं काहीच ठरलं नव्हतं. ज्याचा त्याचा आपला प्रश्न आहे. आता वळूयात आपल्या मूळ प्रश्नाकडे. वेळ आहे नितेश राणे यांनी पोलिसांसाठी वापरलेल्या धमकीच्या भाषेवर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. सत्ताधारी आमदार नितेश राणेंकडून पुन्हा पोलिसांसाठी धमकीची भाषा, लोकप्रतिनिधींनी अशी भाषा टाळायला हवी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? आपण बघूया सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया गजानन देशमुख यांची यूट्यूबवर. राणेंनी याआधी सुद्धा पोलिसांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. यूट्यूबवरूनच संतोष शेटे. लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाक नाही, महाराष्ट्राचे गृहमंत्री अकार्यक्षम आहे हे नक्की. यूट्यूबवरूनच सुभाष सानप. होय, नक्कीच अशी भाषा टाळायला हवी. यूट्यूबवरून नितीन लांडे. हा पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान आहे, हे कुणालाही पटणार नाही. यूट्यूबवरून एकनाथ देवकर. अशा वक्तव्यांमधून आपले संस्कार दिसतात. फेसबुकवरून श्रीनिवास हाटकर. हा संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस दलाचा अपमान आहे. इंस्टाग्रामवरून आकाश पाटील. पोलिसांनी याच्या विरोधातील सगळी प्रकरणे बाहेर काढावी. सत्ताधारी आमदार नितेश राणेंकडून पुन्हा पोलिसांसाठी धमकीची भाषा आणि त्याचे पडसाद पाहिलेत. आणि आता वेळ झाली आहे याच प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. सत्ताधारी आमदार नितेश राणेंकडून पोलिसांसाठी धमकीची भाषा, लोकप्रतिनिधींनी अशी भाषा टाळायला हवी का? एकूण 17,000 मतं यूट्यूबवर. 75% होय म्हटलंय, 25% नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. 74% होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर 1,000 मतं. ,74% होय, परत एकदा 26% नाही.
बघूया एक्सचा कॉल. 86% होय म्हटलंय, 14% नाही. नितेश राणे लोकप्रतिनिधी आहेत, विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत आहे. त्यांच्या पक्षाचे मोठे नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि तेच आता राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. एवढंच नाही तर त्यांचा पक्ष केंद्रात सुद्धा सत्तेत आहे. अशा वेळी एखादा व्यक्ती किती तोलून मापून बोलेल, किमान पोलीस खात्याबद्दल बोलताना तरी विचार करून बोलेल अशी अपेक्षा असते. पण नितेश राणे अशा अपेक्षांना अपवाद आहेत. ते सतत पोलिसांवर घसरत असतात. खेदाची बाब म्हणजे पोलिसांवर घसरताना नितेश राणे आपले नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करतात. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना रवी राणा यांनी चूक केली तेव्हा फडणवीसांनी तात्काळ त्यांची कान उघडणी केली, हे आपण काल पाहिलंय. तीच तत्परता भाजपचे नेते म्हणून नाही तर राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस दाखवतील का? राणांना समज दिली, राणेंना समज देतील का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. या बातमीसोबतच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. गेले वर्षभर तुम्ही झिरो आवरला जे प्रेम दिलेत, जो प्रतिसाद दिलात, त्यासाठी टीम झिरो आवरकडून पुन्हा एकदा आभार मानते. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.